नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 करता संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, ज्यामध्ये काही महत्त्वाचे कायदे, विविध योजना आणि महत्त्वाचे प्रश्न जे हमखास परीक्षेमध्ये रिपीट होतात, अशा पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एकंदरीतच हा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत चला. तर वेळ न दडवता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येथून पुढे सुद्धा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी अगदी मोफतरित्या मिळत राहील. मित्रांनो, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, ते सुद्धा ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून कोणत्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही. तर आजच्या टेस्टचा हा पहिला प्रश्न क्रमांक 1. तारपा हे पारंपरिक वाद्य प्रामुख्याने कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे? तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वारली ही जी जमात आहे किंवा आदिवासी जमात आहे त्यांचं तारपा हे पारंपरिक वाद्य आहे. मित्रांनो, तारपा या वाद्याची रचना जर पाहिली तर ते वाळलेल्या भोपळ्यापासून, बांबूंपासून, ताडांच्या पानापासून बनवतात. मित्रांनो, ही सुद्धा माहिती असणे तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण टक्केवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आदिवासी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले आपणास दिसते 2011च्या जनगणनेनुसार. नंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 असा आहे, आदिवासींच्या वनोपजाला आणि हस्तकलेला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी ट्रायफेडची स्थापना कधी झाली? तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. मित्रांनो, लक्षात घ्या, 1987ला ट्रायफेडची स्थापना झाली होती आदिवासींच्या वनोपजाला आणि हस्तकलेला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी. ट्रायफेड म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात घ्या, ट्रायफेड म्हणजे ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया, ज्यास मराठीमध्ये आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळ असे म्हणतात. तर महत्त्वाची संस्था आहे, परीक्षेत विचारल्या जाऊ शकते, नोट डाऊन करा. पुढील प्रश्न क्रमांक 4 असा आहे, 1857च्या उठावामध्ये खानदेशातून भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर पहा, 4थ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, खाजा नाईक आणि भीमा नाईक यांनी मित्रांनो 1857च्या उठावामध्ये भिल्लांचे नेतृत्व केले होते खानदेशामधून. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लोकमान्य टिळक यांनी मित्रांनो गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता मंडालेच्या तुरुंगात, जेव्हा त्यांना 6 वर्षाची शिक्षा झालेली होती. लक्षात असू द्या मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर महात्मा गांधींचा विचार केला तर त्यांनी माझे सत्याचे प्रयोग, हिंद स्वराज्य हे ग्रंथ लिहिलेले होते. विनोबा भावे यांनी मित्रांनो गीताई, विचारपोथी, स्थितप्रज्ञ दर्शन हे ग्रंथ लिहिले आहे. आता येथे कन्फ्यूज होऊ शकता, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य लिहिलेले आहे आणि विनोबा भावे यांनी गीताई हा जो ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे ते लिहिलेले होते. स्वामी विवेकानंद यांनी राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग हे काही पुस्तकं लिहिलेले आहेत. तर त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6 असा आहे, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता निवारणाशी संबंधित कलम कोणते आहे? अतिशय बेसिक आणि महत्त्वाचा प्रश्न. तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 17 जे आहे मित्रांनो अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. कलम 14 जे आहे ते कायद्यापुढे समानता याच्याशी संबंधित आहे. कलम 15 आहे मित्रांनो भेदभाव प्रतिबंधाशी, आणि कलम 16 जे आहे ते समान संधी याच्याशी संबंधित आहे. तर सार्वजनिक ठिकाणी समान संधी देण्यासंदर्भात कलम 16 हे आहे. अशा पद्धतीचे काही बेसिक कलम आहेत जे तुम्हाला तोंडपाठ असणे गरजेचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7. महात्मा गांधींनी कोणत्या स्वातंत्र्य चळवळीत करा किंवा मरा ही प्रसिद्ध घोषणा दिली होती? तर 7व्या प्रश्नाचं पहा मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत छोडो आंदोलन. भारत छोडो आंदोलनामध्ये मित्रांनो महात्मा गांधींनी करा किंवा मरा
ही घोषणा दिली होती. तर ही घोषणा केव्हा दिली तर लक्षात असू द्या तारीख 8 ऑगस्ट 1942ला मुंबई या ठिकाणी मित्रांनो, मुंबईमध्ये ग्वालिया टँक मैदान जे आहे, ज्यास आपण ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो, त्या ठिकाणी त्यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिलेली होती. पुढील प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नायगाव, जिल्हा बीड या ठिकाणी मित्रांनो भारतातील पहिलेच मयूर अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. भीमाशंकर मित्रांनो लक्षात असू द्या, शेकरू आणि खारींसाठी भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9 असा आहे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर बेसिक प्रश्न, वसंतराव कृषी विद्यापीठ हे परभणी या ठिकाणी आहे मित्रांनो, ज्यास आपण पूर्वी मराठवाडा कृषी विद्यापीठ असे म्हणायचो, ज्याची स्थापना झाली होती 1972ला. नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 असा आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमरावतीमध्ये मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात असू द्या. चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या किंवा रिव्हिजन करून घ्या. प्रश्न क्रमांक 11, नाथसागर हे धरण कोठे आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, गोदावरी नदीवरील जे जायकवाडी प्रकल्प आहे त्यास नाथसागर धरण असे म्हणतात. तर ते कुठे आहे? तर 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पैठण या ठिकाणी नाथसागर धरण आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. कोयनावर शिवाजी सागर धरण आहे आणि कृष्णा नदीवर नागार्जुन डॅम किंवा नागार्जुन सागर आहे. प्रश्न क्रमांक 12, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो पहा, महत्त्वाचे पुस्तक, महत्त्वाचे त्याच्या संबंधित जे काही लेखक आहेत त्यावरती हमखास प्रश्न येतात. तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वि. से. खांडेकर यांनी ययाती हे पुस्तक लिहिलेले आहे. वि. से. खांडेकर यांनी लिहिले आणखी काही पुस्तक आहेत, ज्यामध्ये अमृतवेल, उल्का, क्रौंचवत यांचा समावेश आहे. मित्रांनो शिवाजी सावंत यांनी काही महत्त्वाची पुस्तकं लिहिली होते, ज्यामध्ये मृत्युंजय, युगंधर, छावा यांचा समावेश होतो. नंतर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, असामी हे त्यांची पुस्तकं. साने गुरुजी यांनी लिहिले होतं श्यामची आई आणि एक कविता संग्रह आहे पत्री नावाचा. ठीक आहे, लक्षात असू द्या, हे त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 असा आहे, तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले? तर लक्षात घ्या मित्रांनो, IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1855ला त्यांनी तृतीय रत्न हे ग्रंथ लिहिलेले आहे. मित्रांनो महात्मा फुले यांचे काही महत्त्वाचे पुस्तक आहेत, ज्यामध्ये गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा, ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडे त्यांनी सुद्धा लिहिलेले आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14 असा आहे, महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी आत्माराम पांडुरंग तरखडकर, महादेव गोविंद रानडे आणि भांडारकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणती होती? मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये रिपीट झालेला आहे. तर 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रार्थना समाजाची स्थापना यांनी सुरुवात केलेली होती. मित्रांनो हिंदू धर्मातील जे धार्मिक विचार आहेत आणि त्या पद्धतींमध्ये सुधार करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. आणि लक्षात घ्या मित्रांनो, याची तारीख जर पाहिली तर एक्झॅक्ट तारीख होती 31 मार्च 1867. लक्षात घ्या, तारीखसुद्धा नोट डाऊन करा. आता इतर माहिती पाहिली तर आर्य समाजाची स्थापना झाली होती 10 एप्रिल 1875ला मुंबई या ठिकाणीच. ठीक आहे, आणि याची स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतर पहा ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828ला झाली होती. 1828ला झाली होती. ते कोणी केली तर राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती कोलकाता या ठिकाणी. आणि रामकृष्ण मिशनचा विचार केला तर ते 1 मे 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी, आणि जे की पश्चिम बंगालमधील बेलूर या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली होती.
तर महत्त्वाचे वर्ष आणि हे संस्था हमखास परीक्षेत विचारतात, त्यामुळे तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो. प्रत्येक संस्थेचे संस्थापक, स्थापना आणि स्थापनेचे ठिकाण. ठीक आहे. तर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15वा. वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे? तर 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजीव गांधी सी लिंक हे वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16वा. डेक्कन ओडिसी हे डॅशच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे उदाहरण आहे. 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लक्झरी ट्रेन प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डेक्कन ओडिसी हे एक महत्त्वाचे उदाहरण ठरते. मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत, लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणते मेदाम्ल आवश्यक मानले जाते आणि ते आहारातून मिळवणे आवश्यकच आहे? तर 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओमेगा 3 मेदाम्ल हे अतिशय आवश्यक आहे आणि आहारातून ते मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा. खालीलपैकी कोण स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या एकमेव महिला राज्यपाल आहेत? तर 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरते ऑप्शन डी, विजयालक्ष्मी पंडित या स्वतंत्र महाराष्ट्राच्या एकमेव महिला राज्यपाल आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, लैंगिक असमानता निर्देशांक कोणाकडून जारी केला जातो? तर 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत लैंगिक असमानता निर्देशांक हा जारी केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 असा आहे, भारतातील हरित क्रांतीच्या पहिल्या टप्प्यादरम्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कृषी उत्पादकतेत मोठी वाढ झाली आहे? तर 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. मित्रांनो, पंजाब येथे हरित क्रांतीच्या नंतर सर्वाधिक कृषी उत्पादकता झालेली आपणास पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात परतीचा मान्सून सामान्यतः कोणत्या महिन्यामध्ये येतो? तर 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर, ऑप्शन सी हे याचं योग्य उत्तर ठरते. तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये परतीचा मान्सून हा ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 22 असा आहे, महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य प्रामुख्याने आढळते? तर 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जांभ्या दगडाच्या कड्यांसह अरुंद समुद्रतटीय पट्टा जो आहे तो महाराष्ट्राची कोकण किनाऱ्याची एक विशेष बाब आहे. जांभ्या दगडाच्या कड्यांसह अरुंद समुद्रतटीय पट्टा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, 1882 साली पंडिता रमाबाईंनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात आर्य महिला समाजाची स्थापना केली होती? मित्रांनो, लक्षात घ्या, पंडिता रमाबाई यांनी 1882ला महिला आर्य समाजाची स्थापना केली होती, जे की त्यांनी केली होती पुणे या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात असू द्या. आता पंडिता रमाबाई यांनी इतरसुद्धा संस्था स्थापन केल्या आहेत, ज्यामध्ये शारदा सदन येते. शारदा सदनची स्थापना झाली 1889ला मुंबई या ठिकाणी. आणि मुक्ती सदन हे सुद्धा त्यांची एक महत्त्वाची संस्था आहे, जी की त्यांची स्थापना झाली होती 1898ला आणि ती झाली होती पुणे या ठिकाणीच. ठीक आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 24 असा आहे, कशाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मानेतील ग्रंथी सुजलेल्या दिसतात आणि मानसिक मंदता येते? तर 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आयोडीनच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मानेतील ग्रंथी सुजलेल्या दिसतात आणि मानसिक मंदता येते. प्रश्न क्रमांक 25 असा आहे, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. मित्रांनो, बिहारमधील जो चंपारण्य येथील सत्याग्रह झाला होता तो नीळ पिकाशी संबंधित होता आणि याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेले होते. 1917ला हा सत्याग्रह घडून आलेला होता. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न आपण या टेस्टमध्ये पाहिलेले आहेत. मित्रांनो, जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि याची PDF किंवा इन्फॉर्मेटिव्ह माहिती हवी असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कमेंट करा, काही प्रश्न असतील, डाऊट असतील, नक्कीच त्याचं सोल्युशन आपण वेळोवेळी देऊ. टेलिग्राम ग्रुपला जॉईन राहा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही. तर मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.